व्हिडिओला तशी लेटेस्ट सुरुवात केली. या 5-6 दिवसात माझं रुटीन, माझं घर सगळं अगदी विस्कळीत झालेलं आहे. कारण आपली जर तब्येतच साथ देत नसेल तर आपण काम तरी काय आणि कसं करणार. असो, आता इथे मी फक्त आज जेवणासाठी 2 भाकरी आणि बुर्जी बनवली होती. कारण श्रीचे पप्पा आणि मुलांसाठी मी तर खिचडी भात किंवा फ्रूट किंवा मग एखादं ज्यूस लिक्विड याच्यावरतीच आज 5-6 दिवस झाले होते, कारण तब्येतच एवढी डाऊन होती. असं आता इकडे मी भाकरी करून घेते. भाकरी करताना बघा व्यवस्थित असं पीठ मळलं गेलं तर भाकरी एकदम छान होतात. पण आज कसं कामात माझं लक्षच नव्हतं, त्याच्यामुळे भाकरी पण माझ्या म्हणाव्या अशा मनासारख्या येत नव्हत्या. नाही तर माझी भाकरी कशी रोज टम फुगलेली असते. कितीतरी व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पण आज बघा ही भाकरी माझी म्हणावी अशी फुगलेली नाही. कारण चित्त थाऱ्यावर नाही, म्हणजेच काय तर तब्येत ठीक नसल्यामुळं जसं होईल तशा पद्धतीने मी करते. भाकरी केल्यानंतर थोडासा किचन ओटा साफ करून घेतला आणि आज नेहमीच्यासारखी बुर्जी न बनवता पटकन शॉर्टकटमध्येच बुर्जी बनवायचं ठरवलं. आता ही पद्धत होती ती माझ्या आजीची, आईच्या आईची, म्हणजे पूर्वी जे आपले आजी लोक वगैरे होते तर अशा पद्धतीनेच बुर्जी बनवायचे. आता आपण काय करतो, अगोदर तेलामध्ये अंडं व्यवस्थित फेटून मग ते शिजवून घेतो, त्याच्यामुळे त्याचा वास जातो ना सगळा. पण आज मी म्हटलं चला या पद्धतीने करू, पटकन बुर्जी होऊन जाईल आणि मला बसता पण येईल लगेच जाऊन. तर मी अशा पद्धतीने ते कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे छान भाजून घेतली. सगळे जे बेसिक मसाले होते ते याच्यामध्ये टाकले आणि बुर्जी करायला सुरुवात केली. कारण बघा एकदम शॉर्टकटमध्ये आजचं जेवण होतं, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत एकदम छोटासा व्लॉग शेअर करत आहे, मिनी व्लॉग. तर आता सगळे कांदे, टोमॅटो वगैरे भाजून झालं की त्याच्यामध्ये लगेचच मी 2-3 अंडी जी आहेत ती डिरेक्टली अशी टाकली. आता ती व्यवस्थित मी नंतर फेटून घेणार तेलामध्ये. कारण पहिली जेव्हा मी तुमच्याशी बुर्जी शेअर केलेली तर ती तेलामध्ये व्यवस्थित आधी अंडी सगळी भाजून घेतली होती, पण मी आता इथे डायरेक्टच अंडी टाकली. तर अशा प्रकारे माझी बुर्जी तयार झाली. वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर जी आहे तर ती आवडीनुसार तुमच्या बुरबुरायची. शॉर्टकट जेवणासाठी अशी कधीतरी तुम्ही बुर्जी आणि भाकरीची रेसिपी नक्की करून बघा. खायला पण टेस्टी लागते, वेळ पण फार कमी लागतो. तर हार्डली माझी 15 मिनिटात हे जेवण तयार झालं. असो, कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा छानशा ब्लॉगसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू. चला तर मग सर्वांना बाय.